आश्चर्यचकित व्हायची गोष्ट आहे. इथं वांग लागले लिंबाच्या झाडाला. हो का लिंब, तुम्हाला एक लिंबू दाव तुम्ही. थांबा थांबा थांबा. हो का लिंबू, लिंबाच्या ह्याला वांग. अरे बाबू काय खरं नाही. अरे लिंबाला वांगे लागलेत का? बघू द्या वांग. लईच मोठा लिंबू लागला इथं. आणि कॅमेरा जेव्हापासून माझ्याकडे कॅमेरा आहे माहिती आहे का नाही तुम्हाला? तुम्हाला कॅमेरा दाखवतो माझा. थांबा मी दुसऱ्या फोननं व्हिडिओ रेकॉर्ड करून दावतो. आता व्हिडिओ काढायचा आपल्याला. चला मग आता मेन कॅरेक्टर इथं आहे बघा. अरे अरे तसं कसं करावं शाल्या माणसानी. आय लव्ह यू बेबी. चिचाच्या आज रात्री भेटू चिचाच्या बुडाखाली. कुठं तुझं लय लांब पाकिस्तानला घर आहे का तुझं? लांब तर आहे. बरं थांबा आणाल. चल तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आपलं कसं मिडल क्लास ब्लॉग असतं, म्हणजे काय हाय क्वालिटी नसते. कारण इथं दाखवण्यासाठी काहीच नाही आमच्याकडे. नॉर्मल तुम्हाला दाखवतो. आजच्या व्हिडिओमध्ये स्टुडिओ जातो आमचा कसा आहे. इथं आम्ही व्हिडिओज काढतो, तुम्ही बघितलाच असाल. सगळे व्हिडिओ आमचे इथलेच आहेत. कारण आम्हाला स्पॉट नाही दुसरा एक चांगला काढण्यासाठी. आम्ही जेवढे पण आतापर्यंत जेवढे पण कॉमेडी व्हिडिओ काढले सगळे इथूनच काढले. तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही एकदा रोहन रामगुडे ब्लॉग्स म्हणून इंस्टाला सर्च करा, तुम्हाला वगैरे नक्कीच भेटेल तिथं. मग आता दमादमाने युट्यूबर सारखायचे आपल्याला. मग ही व्हिडिओ युट्यूबर आहे, तुम्ही बघा जाऊन. आता मोबाईल घेऊन आलो बाहेर. काय व्हिडिओ एक्सपोर्टिंग चालू आहे दुसऱ्या याची. माझ्या माइंडमध्ये दिवसभर विचार तेच असतं, म्हणजे की आज व्हिडिओ कोणता टाकायचा, उद्या कोणता टाकायचा. मी जास्त ट्रेंडिंगच बघतो, कारण आपल्याला कसं लवकर कमी वेळात जास्त व्हायरल व्हायचं. इंस्टाग्रामवर फेस व्हॅल्यू झाली का मग व्हिडिओ आपला जातायच कसा बी. एक 10,000 प्लस तर जातायच इझी ह्या काळाला. कारण 14,000 फॉलोवर आहेत. कालच्या काल 400 फॉलोवर वाढलेत. मग त्यासाठीच आपण थोडं इंस्टाग्रामहून यूट्यूबवर सरकू. तुम्ही मित्रांनो यूट्यूबवर पण चांगला सपोर्ट करा, कारण इकडली इंस्टाग्रामवरली तर पब्लिक काही इकडे येणार नाही. पण तुम्ही यूट्यूबला असल्यामुळं तुम्ही यूट्यूबरले तर तुम्ही मला सपोर्ट करा, असा काही विषय नाही. आजचा व्हिडिओ कसा इंटरेस्टिंग नाही हो. कसं आता आमचे एक पार्टनर आहेत का, ती घरी आहेत. आता 1चा टाईम झाला आहे. मग आता 2पर्यंत आमचे पार्टनर इथे येतात व्हिडिओ काढाय. मग त्यांनी आलेच तुम्हाला बी भेटू घालतो. कशी आहे बी बोलायला होतो, काय म्हणते ती बघा व्हिडिओमध्ये. आल्या तुम्हाला नक्कीच भेटू घाल. आता सगळीकडे कसं पेरलेले वावर वगैरे आहेत. मग आपल्याला कसं जास्त वावरात जायला जमतच नाही, कसलंच जमत नाही. मग आता आमच्या जागेवर म्हणजे तिथं आमचा स्पॉट होता जुना, तिथं अंधार खूप येतो बघा. हवा झाडाची सावली वगैरे पडते, फेसवर उजाड राहत नाही. त्या कारणामुळे आम्ही चिचखाली काढतो. बघू जेवढं होईल तेवढं आम्ही व्हिडिओ तर हुकीत ना हो. कारण आम्हाला व्हिडिओ हुकवायचा अजिबात सवाल ठेवला नाही आता. कारण कन्सिस्टन्सी महत्वाची झाली म्हणून माहिती झालंय. कारण आधी माझे इंस्टाग्रामवर फॉलोवर किती होते? 500 फॉलोवर होते. नुसत्या 500 फॉलोवर नाही, तेवढे पण होते. 150 फॉलोवर मी चालू केलं होतं. कारण आमच्या गावात आहे ना, गेल्या वेळेस नदीला पाणी एवढं होतं की म्हणजे पुलावरून एवढं असं जायलेलं. मग त्याच पिरियडमध्ये मी काय केलं, व्हिडिओ सोडला, ब्लॉग चालू केला. ब्लॉग कसे एक 10,000 15,000 मला लय वाटायचे 15,000 सध्या. मग आता कसं, आता ह्या टायमाला मी तेव्हापासून कन्सिस्टन्सी आहे. 1 महिना जानेवारी ते फेब्रुवारी असं माझं बंद केला आहे. एक कंप्लीट महिनाभर मी असं व्हिडिओ चेकच बंद होते. मग फेब्रुवारीच्या एंडिंगला काय तर मी एक व्हिडिओ सोडला. तेव्हापासून कन्सिस्टन्सी महत्त्वाची करून ठेवले. आणि कॅमेरा जेव्हापासून माझ्याकडे कॅमेरा आहे माहिती आहे का नाही तुम्हाला? तुम्हाला कॅमेरा दाखवतो माझा. थांबा मी दुसऱ्या फोननं व्हिडिओ रेकॉर्ड करून दावतो. हो का मित्रांनो, हा असा माझा कॅमेरा आहे छोटासा. कारण ह्याच्यातून बी काढायचा विषय काय नाही, फक्त की हा मोबाईल घेतलेला 2024च्या टायमाला, काहीतरी गणपतीच्या पिरियडमध्ये. गणपती तिथं बसवला होता, मग त्या टायमाला घेतलेला मोबाईल. हा मोबाईल मोठोचा मोबाईल आहे. कॅमेरा क्वालिटी भारी आहे, फक्त की आता क्वालिटी आहे ना पहिल्यापेक्षा लई खूप कमी द्यायला. त्याच्यामुळे मी ह्याच्याकडे जास्त वळण गेला. मग आता आणलाय तसं तर यूज तर करावं लागेल. ब्लॉगिंग कॅमेरा आहे, पण आम्ही त्याला कॉमेडी कॉन्टेंटसाठी सुद्धा यूज करतो. याच्यात नाईट विजन खूप खतरेला आहे. तुम्ही बघा जाऊन एकदा यूट्यूबला वगैरे. मी तुम्हाला एक दावतो रात्रीची फुटेज, मी बघा आता. मित्रांनो दोन्ही आपले कॅरेक्टर पार्टनर आलेले आहेत. तिकडे बघा ही एक, इकडे बघ की ही एक. आम्ही 3 जण झाला जमा. आता कुठे चिचखाली. मग आता व्हिडिओ काढायचा आपल्याला. चला मग आता मेन कॅरेक्टर इथं आहे बघा. अरे अरे तसं कसं करावं शाल्या माणसानी. बरं चला आपलं अहो या, तुम्हाला काय म्हणतो द्या वागते का? चला बघ तिला हा हाय म्हणा. चला अहो का इथं काढायचा व्हिडिओ. चला हा एकदा हसून दावर आपल्या पब्लिकला. हा अरे एकदा हसू कशाला हास जरा. हा हसूचा आवाज तर काढ. बरं जाऊ द्या. आद्या कागदान जा कर तुझ्या कुणा घर जवळ नाही. थांब तू कागदान जा.
लवकर जाऊन ये. तुला बिघडायली का नाही बिघडायचं माझं सगळं. घरचं काय होईल बरं चल हाणतो थांब. आणि जा मग इथल्या इथं जवळ असून मी तिथे लांब जाऊन आणू कुठं तुझं लय लांब पाकिस्तानला घर आहे का तुझं? लांब तर आहे की. बरं थांब आणायला चल. आणून दिलं बाबा याला कागद. ओय काय करला तू? लिंबू पार खाते. अरे तसं करू नका हो. लिंबू आता तर आले तर तुम्ही कसं केलंच कसं होईल? अरे लिंबाला वांगे लागलेत का? बघू द्या. वांग लईच मोठा लिंबू लागला इथं. जाऊ द्या द्या त्याच्यावरली आय लव्ह यू बेबी. नाही नाही आय लव्ह यू बेबी. रात्री आपण चिच खाली भेटू असं. जाऊ हा तुझी टॉपिक आज चिठ्ठीचा आहे तुम्ही बघा. तुझं पण आपलं कसं आहे ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ असतात म्हणून बेबी हा पुढे आय लव्ह यू बेबी चिचाच्या आज रात्री भेटू चिचाच्या बुडाखाली. हा हे जमतंय की हा दे की आधी मराठीतून मराठीच लिहावं लागतंय. मग आपण मराठी माणसं आश्चर्यचकित व्हायची गोष्ट आहे. इथं वांग लागलंय लिंबाच्या झाडाला. हो का लिंब तुम्हाला एक लिंबू दाव तुम्ही. थांबा थांबा थांबा. हो का लिंबूच्या ह्याला वांग. अरे बाबू काय खरं नाही. हो का वांग ती जाऊ दे टॉपिक तिकडं चिटकवलेलं हो रे. चिटकवलेलं कोण म्हणलं याला? नाही ती सांग हो काय ओरिजिनल आहे एकदम कलम केलेला. तुम्ही म्हणताल चिटकवलं हो का काय म्हणतो? हे म्हणतील चिटकवलेलं आहे चिटकवलेलं नाही. होय आज तू काय म्हणणं ह्या गोष्टीवर सांग जरा. यांना वांग्यामध्ये लिंबू खूप बसलाय. लिंबू खूप तरी कसा तेव्हा तिसरत मी म्हणा खरं म्हणा लिंबू. मित्रांनो व्हिडिओ काढून आला जांभूळ खायला. अहो काही माणूस इथं बसलाय आमचा. कारण वरी जाणं शक्य नाही याच्यासाठी. मग या भाड्यावरी गेलाय. काही काय म्हणतोय गु खा म्हणतोय वरी. ह्याला सांगा बरं जरा रस्ते काही झाडावर गु असते का म्हणून. हे गु खायलाय स्वतः ती काळा काळा. आणि मला म्हणतोय गु. अहो का काय म्हणताय अजून. आणि तू लय शहाणा आहेस म्हणते. गेलं एवढ्या हातभर फट्यावरून सांगायला मला लय शहाणा. ए थांब की जरा पडशील की. का गाई लावला तेवढी मारायचे का? येड्या बी जाऊ का आला इकडे पळत आली चालाव. ए थांबाय भांडण करू नका तुम्ही. का बरोबर जांभळी काढला एवढे पाव किलो नको कालवा करला किलो वर ऐक ए, थांब. ए, बोलतो नको की, तू शहाणा माणूस आहे. का वालता झालं की असं असं खा ना पद्धतशीर जरा. कसं आहे कसा आहे एकदा जाऊ की सांग जरा कसा माल. माझ्या डोक्यावर वर करवण्या खाल्ल्या बा करण्यावर ना म्हणे याची मिठीच आहे भाकरी खायला म्हणून खायलाय. कसला माल काढला एक गो खात्यानं. काय वाटलं कानाच्या घरला चालणार वगैरे.